जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण Q&A स्पेशल बनवलेला आहे। कारण मित्रांनो, मी कम्युनिटी पोस्ट काल टाकली होती, त्यामध्ये मी तुम्हाला विचारलं होतं तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला नक्की विचारा। कारण आपण प्रत्येकाला जे पर्सनली क्वेश्चनला आन्सर देण्याऐवजी आपण आपल्या चॅनलवरती नेहमी Q&A व्हिडिओ बनवत असतो, जेणेकरून एकाच क्वेश्चन मधून जे सगळ्या जे लोक आहेत त्यांना क्वेश्चन असतील तर त्यांना उत्तर भेटून जाईल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 10 ते 12 लोकांची क्वेश्चन पिक केलेले आहेत। व्हिडिओ आजचा इंटरेस्टिंग आहे, व्हिडिओला पटापट लाईक करून या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एसपी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून यूट्यूबच्या टिप्स देत असतो। तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, पहिला क्वेश्चन आपल्याला यांनी विचारलेला योग भास्कर यांनी, तर व्हिडिओ अपलोड करायला खूप वेळ लागतो, 10 मिनिटांसाठी 2 तास लागतात, लवकर लोड कसा करायचा, म्हणजे लवकर अपलोड कसा करायचा। तर मित्रांनो, सगळ्यात सिंपल गोष्ट तुम्ही काय करायचं आहे, जर तुमच्याकडे वायफाय असेल तर वायफायवरून अपलोड करा, किंवा तुम्ही मोबाईल डाटावरून जर व्हिडिओ अपलोड करत असाल तर तुम्ही कुठेही ज्या ठिकाणी नेटवर्क चांगलं असतं त्या ठिकाणी जावा। शक्यतो अशा ठिकाणी जावा उंचीच्या ठिकाणी, जसं की घरावरती जर स्लॅब असेल तर स्लॅबवरती जावा, किंवा अशा ठिकाणी जावा जिथे नेटवर्क चांगलं येते। तुम्ही जर एखादा यूट्यूबवरचा व्हिडिओ बघताना जर तुम्हाला व्हिडिओ अडकत नसेल, अशा ठिकाणी बफरिंग वगैरे होत नसेल, अशा ठिकाणी गेला तर तिथं नेटवर्क जर चांगलं असेल तर लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड होतो तुमचा। आणि त्यासाठी मित्रांनो, तुमचं यूट्यूब ॲप्लिकेशन जर अपडेट केलेलं असेल तर निश्चितच लवकरात लवकर तुमचा व्हिडिओ अपलोड होऊन जाईल। जर अपडेट नसेल यूट्यूब ॲप्लिकेशन तर थोडा टाइम जातो, त्यामुळे यूट्यूब ॲप्लिकेशनला एक वेळेस अपडेट आहे का चेक करा, नंतर तुमचा व्हिडिओ जो आहे तो लवकरात लवकर अपलोड होऊन जाईल। आणि अपलोड करताना नेहमी व्हिडिओला अनलिस्टेड ठेवूनच अपलोड करा आणि नंतर व्हिडिओला पब्लिक करा। पुढचा प्रश्न आपल्याला विचारायला आहे ओंकार मोटिवेशन यांनी, दादा माझा एक क्वेश्चन आहे की माझ्या अगोदर एक यूट्यूब चॅनल आहे, पण मला तो आता दुसऱ्या कॅटेगरीमध्ये कन्वर्ट करायचा आहे, आणि जर मी यूट्यूब चॅनल दुसऱ्या कॅटेगरीमध्ये कन्वर्ट केला तर व्ह्यूज येतील का, प्लीज रिप्लाय द्या। आता पहिली गोष्ट तर यूट्यूब चॅनलला कुठल्याही प्रकारची कॅटेगरी नसते, कारण मित्रांनो जी कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करायची असते ती कॅटेगरी आपण व्हिडिओ वाईज सिलेक्ट करायची असते। आता तुम्ही जर यूट्यूब चॅनलची कॅटेगरी चेंज करणार असाल, म्हणजे यूट्यूबचा कॉन्टेंट चेंज करणार असाल, तर तुम्ही जे पण व्हिडिओ अपलोड ज्या कॅटेगरीमधले करणार असाल त्या व्हिडिओची कॅटेगरी तुम्ही चेंज करू शकता। जसे की तुम्ही जर आधी ब्लॉगिंग करत होता तर तुमच्या व्हिडिओची कॅटेगरी पीपल अँड ब्लॉग असेल, आणि जर तुम्ही आता रेसिपी चॅनल किंवा कुठले ट्युटोरियल व्हिडिओज बनवणार असाल तर तुम्ही एज्युकेशनल वगैरे कॅटेगरी सिलेक्ट करू शकता। आता मित्रांनो, तुम्ही व्हिडिओची कॅटेगरी जी आहे ती चेंज करू शकता, ना की तुम्ही चॅनलची। तर त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओची कॅटेगरी आहे जी तुम्ही चेंज करू शकता। पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे शिव टेलर्स यांनी, दादा माझे टेलरिंग चॅनल आहे आणि मी कोणती कॅटेगरी निवडायची, मी एज्युकेशनल सिलेक्ट केलं आहे, तर बरोबर आहे। तर जे पण एज्युकेशन तुम्ही देत असाल यूट्यूबवरती, जसं की टेलर चॅनल असेल किंवा शिवण क्लास वगैरे असेल, रेसिपी चॅनल असेल, हे तुम्ही शिकवताय म्हणजे नॉलेज देत आहे, तर तुम्ही एज्युकेशन कॅटेगरी ठेवली असेल व्हिडिओची तर निश्चितच योग्य कॅटेगरी आहे। आणि बाकी तुम्ही पीपल अँड ब्लॉग्स पण सिलेक्ट करू शकता, पण बेस्ट वे तुम्ही एज्युकेशनल जर केली तर एज्युकेशनल कॉन्टेंटमध्ये तुमचे जे आहे ते व्हिडिओज येऊन जातील। पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तेजस साबळे यांनी, आणि मित्रांनो हे आपल्या यूट्यूब चॅनल आता जो तुम्ही व्हिडिओ बघताय याचा एडिटर आहे हा। तर मित्रांनो, यांनी एक कमेंट केलेले, दादा समजा एखाद्या व्हिडिओला एका दिवशी चांगले व्ह्यूज आले आणि मग ते लगेच दुसऱ्या दिवशी व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत, रात्रीतून यूट्यूब इम्प्रेशन कमी करून टाकतं, आणि हे माझ्यासोबत बऱ्याच वेळेला झालेलं आहे, काय प्रॉब्लेम असू शकतो का? जर माझ्या व्हिडिओला ट्रेंडिंग टॉपिक नसेल तर बाकी व्हिडिओ तुमचे छान असतात, छान असणारच कारण एडिट तू करतोयस। बाकी मित्रांनो, संध्याकाळी प्रत्येक यूट्यूबरचे जे आहे ते इम्प्रेशन डाऊन होतात, तर त्याचं कारण काय असतं, इम्प्रेशन याचा अर्थच असा आहे की जर लोकांसमोर तुमच्या व्हिडिओचा थंबनेल दिसला तर त्याला एक इम्प्रेशन काउंट केला जातो। समजा तुमचे 100 लोकांपर्यंत यूट्यूबने तुमच्या व्हिडिओचा थंबनेल दाखवला तर तुमच्या व्हिडिओला 100 इम्प्रेशन होतात। आता संध्याकाळी व्हिडिओची इम्प्रेशन डाऊन होण्याचं सगळ्यात मोठं कारण काय असतं, कारण यूट्यूबवरती जे बघणारे व्ह्यूअर्स असतात ते 90% कमी होतात रात्री 12 नंतर, कारण संध्याकाळी बऱ्याच म्हणजे 90% लोक जे आहे ते झोपूनच जातात, 10% जे काही कामावरती वगैरे असतील त्यांनी यूट्यूब ओपन केलं आणि त्यांच्यासमोर जर व्हिडिओ गेला तरच त्याचं इम्प्रेशन काउंट होतं। त्यामुळे संध्याकाळी जवळपास 12 वाजल्यापासून सकाळी 6 पर्यंत यूट्यूबवरती सर्व चॅनलचे जे आहे ते इम्प्रेशन डाऊन असतात, त्यामुळे अजिबात काळजी करायची गरज नाही, कारण संध्याकाळी कोणच जागा नसतं यूट्यूबवरती। यूट्यूब ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर जर कोणत्याला व्ह्यूअर्स बघायला लागला तरच इम्प्रेशन जातात। पुढचा प्रश्न मित्रांनो एकदम इंटरेस्टिंग आहे आणि एकदम मजेशीर क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे गॅरी टूल यांनी, यूट्यूबबद्दल GFला सांगू की नाही?
मित्रांनो GF नाईक कुणाला सांगू नका, यूट्यूब चॅनल जर तुमचा असेल तर घरी सुद्धा सांगू नका, कुठल्या नातेवाईकांना कुठल्या मित्राला अजिबात सांगू नका, कारण त्यांनी जर तुमचे व्हिडिओज बघायला चालू केले तर काही दिवस बघतात, नंतर तुमच्या चॅनलवरती ते व्हिडिओज बघणे बंद करून टाकतात आणि इथंच मित्रांनो तुमचा चॅनल डाऊन होतं. प्लस तुम्हाला डिमोटिवेट करायचं काम जे आहे ते चांगल्या प्रकारे जमतं सगळ्यांना. त्यामुळे कुणालाही सांगू नका तुमचं यूट्यूब चॅनल आहे, जोपर्यंत तुमचा चॅनल ग्रो होत नाही किंवा ॲटलिस्ट मॉनिटाईज होत नाही. आणि जस्ट मॉनिटाईज झाल्या कधी कुठल्या मित्राला सांगू नका, कारण तुमच्या व्हिडिओवरती जर ॲडव्हर्टाईज दिसायला लागल्या तर काही लोक त्यावरती मुद्दाम क्लिक करतात आणि तुमच्या व्हिडिओच्या ॲडव्हर्टाईजवरती जर कोणी क्लिक करत असेल सारखं मुद्दाम होऊन त्या ॲप्लिकेशनवरती इन्स्टॉल बटनावरती वगैरे क्लिक करत असेल तर तुमच्या व्हिडिओच्या ॲडव्हर्टाईजचा CTR वाढतो. आता CTR वाढला जर जास्त झाला तर तुमचा चॅनल परमनंटली डिमॉनिटाईज पण होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो ह्या गोष्टींची काळजी घ्या. आणि बरेच लोक स्वतःच्या व्हिडिओच्या ॲडव्हर्टाईजवरती पण क्लिक करतात. ॲडव्हर्टाईजवरती जर सारखं तुम्ही क्लिक केलं तुमचं अर्निंग वाढतं, पण मित्रांनो अर्निंग वाढल्यामुळे तुमचा चॅनल परमनंटली डिमॉनिटाईज होऊ शकतो. आणि यूट्यूबचा असा एकदा चॅनल डिमॉनिटाईज झाला तर परत मॉनिटाईज होण्याचे चान्सेस 90% बंद होतात. त्यामुळे तुम्ही या चुका अजिबात करू नका. आणि GF वगैरेला सांगायचं असेल भावा सक्सेस झाल्यानंतर सांगा, आता सांगू नको. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे डिटेक्टिव्ह अभियानी. भैया मी यूट्यूब चॅनल स्टार्ट करना चाहता हूँ लेकिन वो मूड नहीं मिलता है, करूँगा बोल के टाल देता हो. म्हणजे यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे आणि चालू करावा किंवा चॅनलवर चालू केलेला व्हिडिओ टाकावा म्हणून आज टाकू की उद्या टाकू, चला उद्या टाकूया, असं मित्रांनो प्रत्येक क्रिएटरच्या बाबतीत होत असतं. ठीक आहे, आता समजा मी माझा चॅनल काढलेला आहे तर मी समजा आज व्हिडिओ टाकला, उद्या टाकायचा आहे मला, तर उद्या टाकायचा करू की नको, मग राहून दे बघू परवा, असं मित्रांनो प्रत्येक क्रिएटरच्या बाबतीत होत असतं. पण मित्रांनो यासाठी तुम्ही चांगली डिसिप्लिन फॉलो करू शकता. जसं की आपण आपल्या चॅनलवरती आत्ता सध्या SP चॅलेंज क्रिएट केलेलं आहे. कशासाठी केलेलं आहे तर तुम्हाला एक डिसिप्लिन लागावी म्हणून. कारण मित्रांनो मी स्वतः पर्सनली आजारी असून देखील पर डे 2 व्हिडिओ 2 चॅनलवरती अपलोड करतोय. हे कशामुळे तर मी चॅलेंज क्रिएट केल्यामुळे, चॅलेंज घेतल्यामुळे. तसं तुम्ही स्वतःशी एक चॅलेंज नक्की घेत चला, जेणेकरून तुम्हाला ह्या सवयी ज्या आहेत आजचं काम उद्या करण्याच्या त्या बंद होऊन जातील. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे रियाज रेसिपी मराठी यांनी. दादा माझा रेसिपी चॅनल आहे, व्हिडिओला कॉमेंट केली तर नोटिफिकेशन येत नाही, पण माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं तर नोटिफिकेशन येतं का? तर मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट हे इंस्टाग्राम नाही, हे यूट्यूब आहे. मित्रांनो यावरती तुम्हाला कमेंट केल्यानंतर किंवा सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशन येत नाहीत. जर तुम्ही YT स्टुडिओ ॲप्लिकेशन वापरत असाल तर येऊ शकतात, पण त्या कुणाचे येतात? ज्यांचं चॅनल यूट्यूबवरती आहे आणि त्यांनी जर तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केले किंवा कमेंट केली तरच तुम्हाला जे आहे ते नोटिफिकेशन येते. कारण यूट्यूबवरती ब्रँडेड अकाउंट आणि नॉर्मल अकाउंट अशा 2 गोष्टी असतात. ज्यांनी चॅनल यूट्यूबवरती काढलेलं आहे, चॅनल बनवून व्हिडिओ टाकायला चालू केलेले आहेत, त्यांचं मित्रांनो चॅनल ॲज अ ब्रँडेड चॅनल म्हणून जे आहे ते कन्वर्ट झालेलं असतं यूट्यूबवरती. आणि जे फक्त व्हिडिओ बघणारे लोक असतात त्यांचं चॅनल नॉर्मल अकाउंट असतं. त्यामुळे मित्रांनो म्हणजे फक्त ईमेल ID असतो. तर मित्रांनो फक्त नॉर्मल अकाउंट असेल तर त्यांनी सबस्क्राईब केलं किंवा व्हिडिओला कमेंट केली तर कुठल्याही प्रकारची नोटिफिकेशन तुम्हाला भेटणार नाही. पण जर ते ब्रँडेड अकाउंट असेल, जसं की माझं चॅनल आहे, स्वतःचं एक माझं चॅनल आहे, मी जर कुणाला कमेंट केली तर त्यांना नक्की नोटिफिकेशन जाईल मी त्यांच्या चॅनलवरती कमेंट केलेले, किंवा मी त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब जरी केलं तरी देखील त्यांना कमेंट म्हणजे नोटिफिकेशन जाईल की मी त्यांना सबस्क्राईब केलेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो जर ब्रँडेड अकाउंट असेल तरच कमेंट आणि म्हणजे सबस्क्राईब केलेले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत भेटतात. पुढची कमेंट आपल्याला केलेले लाईव्ह रोज केल्यानंतर अर्निंगसाठी काही परिणाम होत नाही ना, प्लीज मेसेज करून सांगा. तर लाईव्ह जर दररोज केलं तर तुम्हाला आता माहिती आहे आपण एक नवीन अपडेट आलेलं ते सांगितलेलं. वर्टिकलमध्ये जर तुम्ही लाईव्ह स्ट्रीम केले तर तुम्हाला जास्तीत जास्त सबस्क्रायबर भेटतील, पण वर्टिकलमध्ये लाईव्ह स्ट्रीम केली तर ती शॉर्ट फीडमध्ये जाते. आता जर चॅनल मॉनिटाईज असेल आणि शॉर्ट फीडमध्ये जर तुमची लाईव्ह स्ट्रीम गेली तर तिथून तुम्हाला अर्निंग काय भेटणार नाही, जस्ट सबस्क्रायबर वगैरे भेटतील, ग्रोथ होईल चांगली चॅनलची. आणि आडव्या फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही दररोज लाईव्ह केलं तर असं अर्निंगवरती काही फरक पडत नाही. उलट मी तर म्हणतो लाईव्ह स्ट्रीम करणारे चॅनल सगळ्यात जास्त अर्निंग करतात. कारण कसं आहे लाईव्ह स्ट्रीमवरती तुम्ही जर समजा गेमिंग वगैरे लाईव्ह स्ट्रीम करत असाल, तुमचा फोनपे गुगल पे नंबर पण तुम्ही टाकू शकता, त्यावरती पण काही लोक डोनेशन देतात. सुपर चॅटकडून पण तुम्हाला डोनेशन येतं आणि व्हिडिओवरती ॲडव्हर्टाईज दिसतात त्याचं पण डोनेशन येतं, तर म्हणजे ॲड रेव्हेन्यू जनरेट होतं. तर इथून तुम्हाला अर्निंग चांगल्या प्रकारे लाईव्हला होऊन जातं. तर तुम्ही दररोज लाईव्ह करत असाल तर काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. पुढचा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे स्नेहा जाधव यांनी. यूट्यूब चॅनल काढायचं आहे पण त्यात मी आणि काय शिकायचे ते पण दिसायला हवे, काय करावे? खूप शेकडो व्हिडिओ बघितले पण म्हणजे काय शिकवत आहे ते पण दिसायला पाहिजे. ॲज म्हणजे आता बघितलं ट्युटोरियल चॅनल जसं की आपला SP क्रिएशन यूट्यूब चॅनल आहे, ज्यावरती मी किंवा ह्या चॅनलवरती देखील मी स्क्रीन रेकॉर्डिंग करत असेल तर साईडला माझ्या स्क्रीन रेकॉर्डिंग दिसतं किंवा आणि मी पण दिसतो. किंवा तुम्ही जर एज्युकेशनल व्हिडिओ बनवणार असाल तर तुम्ही ब्लॅकबोर्ड वगैरे जो आपला असतो त्यावरती लिहून शिकवू शकता, ज्यामध्ये तुम्ही पण दिसाल आणि ब्लॅकबोर्ड पण दिसेल. आणि जर तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग करून दाखवणार असाल तर तुम्ही व्हिडिओ शूट करताना स्क्रीन रेकॉर्डिंग चालू करा
आणि जसं बोलताय जसं स्क्रीन रेकॉर्डिंग करा. नंतर एडिटिंगच्या वेळी तुम्ही तुमचा व्हिडिओ आणि स्क्रीन रेकॉर्डिंग साईडला लावून तुम्ही प्रोफेशनल व्हिडिओ जो आहे तो एडिट करून बनवू शकता. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे भ्रमंती एक प्रवास यांनी. हाय दादा, मी आता नवीन यूट्यूब चॅनल चालू केला आहे, तर माझा डेली ब्लॉगचा चॅनल आहे, तर त्या चॅनलला इम्प्रूव्ह करायला काय करू शकतो, माझा वॉच टाईम कसा वाढवू शकतो, प्लीज मला काही चांगल्या टिप्स द्या जेणेकरून माझा चॅनल ग्रो होऊ शकेल. आता जे पण डेली ब्लॉगिंग करतात ते डेली ब्लॉगिंग करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला सगळ्यात बेस्ट आयडिया आहे ती म्हणजे तुम्ही दररोजची तुमची लाईफस्टाईल जगताय ती आहे अशी दावा. काही सुद्धा त्यामध्ये ओव्हर करण्याची गरज नाही. जसं तुम्ही वागताय दररोज, जसं तुम्ही बोलताय, जसं जे कामं करताय तेच तुम्हाला डेली ब्लॉगिंगमध्ये दाखवायचं. डेली ब्लॉगिंगसारखा सिम्पल कॉन्टेंट दुसरा कुठलाही नाही. जे तुम्ही करताय तेच तुम्ही दाखवायचं. आणि असं जर तुम्ही सिम्पल राहिला मित्रांनो, सिम्पल ज्या गोष्टी करताय त्याच दाखवल्या तर तुम्हाला कॉन्टेंटची अजिबात कमी पडणार नाही. जे तुम्ही आहात तसेच दाखवा. तसंच लोकांना आवडत असेल तर लोक तुम्हाला ॲटोमॅटिक सबस्क्राईब करतील. आणि व्हिडिओची लेंथ तुम्ही जास्तीत जास्त 10 मिनिटापर्यंत ठेवा. कारण बरेच लोक मी बघितले डेली ब्लॉगिंग करणार 1-2 मिनिटाचा ब्लॉग बनवतात आणि अपलोड करतात. अजिबात करू नका. तुम्ही 8-10 मिनिटाचा व्हिडिओ बनवून जर टाकला तर तुम्हाला तिथून वॉच टाईम पण चांगलं भेटेल. आणि डेली ब्लॉगिंगमध्ये जितकं तुम्ही वॉच टाईम यूट्यूबला द्याल तितकं यूट्यूब तुमच्या चॅनलला जास्त पुढे ढकलतं. त्यामुळे मित्रांनो जास्तीत जास्त वॉच टाईम येण्यासाठी व्हिडिओची लेंथ पण मोठी असणं गरजेचं आहे. तर तुम्ही डेली ब्लॉगिंग करत असाल तर अशा प्रकारे व्हिडिओ मोठे बनवा. आणि व्हिडिओमध्ये बोरिंग पार्ट अजिबात टाकू नका. जर बोरिंग पार्ट टाकला तर तिथंच यूट्यूबवरती तुमचा बघणारा व्ह्यूअर्स व्हिडिओ सोडून निघून जाईल. प्रत्येक स्टेपला तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्टी दाखवणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो तुम्ही दिवसात 8-10 तास जे पण काही काम करणार आहात 10 तासामध्ये तुम्हाला 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवणं अजिबात अवघड नाही. 1 तासामध्ये 1 मिनिटाचा कॉन्टेंट आरामशीर भेटून जातो. त्यामुळे बोरिंग पार्ट कुठलाही दाखवू नका. आणि डेली ब्लॉगिंगमध्ये दररोज तेच दाखवू नका. थोडं वेगळं दाखवत चला जेणेकरून तुमच्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज आणि वॉच टाईम भेटून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलेलं आहे दादा, मी पण रोज व्हिडिओ टाकते ब्लॉगचे, पण माझे सबस्क्रायबर काय वाढत नाही, व्ह्यूज पण येत नाहीत. प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि चेक करा तुमचे व्हिडिओज मी रोज पाहते. खूप काही असतं शिकण्यासारखं. थँक्यू दादा. तर सपोर्ट तर मी मित्रांनो सगळ्यांना करू शकतो. ठीक आहे, समजा मी तुम्हाला सपोर्ट केला, एखाद्या चॅनलला मी माझ्या कम्युनिटी पोस्टमध्ये टाकलं, तुम्हाला 1000-1500 व्ह्यूज येऊन जातील. ठीक आहे, त्यातून तुम्हाला 100 लोक सबस्क्राईब पण करतील माझ्या सांगण्यावरून. पण मित्रांनो ते आज माझ्या सांगण्यावरून तुमच्या चॅनलवरती व्हिजिट करतील, सबस्क्राईब करतील, पण उद्या ते तुमच्या व्हिडिओला बघणार नाहीत आणि त्यामुळे तुमचा चॅनल तिथेच डेड होऊन जाईल. जर यूट्यूबने सुरुवातीला समजा माझ्याकडून 100 सबस्क्रायबर तुम्हाला भेटले, यूट्यूबने 100 लोकांना नोटिफिकेशन पाठवली, 100मधले एकानेही व्हिडिओ तुमचा बघितला नाही, तर यूट्यूबला वाटेल यांच्या व्हिडिओमध्ये अजिबात काय चांगलं नाही. यूट्यूब तुमच्या व्हिडिओला तिथंच जे आहे ते स्टॉप करेल, पुढं बूस्ट करणार नाही. त्यामुळे तुमचं चॅनल भविष्यात कधीच ग्रो होणार नाही. त्यामुळे प्रमोशन करून सबस्क्रायबर वगैरे कधीही मिळवू नका. त्यामुळे चॅनल डेड होतो, ग्रो अजिबात होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारले दादा, कुकिंगसाठी कोणता ट्रायपॉड चांगला आहे. तर मित्रांनो कुकिंग जर तुम्हाला करायचं असेल तर ट्रायपॉड तुम्ही स्टँड ट्रायपॉड ज्याला 3 पाय असतात, 3 पायावरती ट्रायपॉड असतो तशा प्रकारचा ट्रायपॉड खरेदी करा. आणि बजेटमध्ये हवा असेल तर तुम्हाला 400-500 रुपयेमध्ये ऑफलाईन स्टोअरमध्ये एक चांगले तुम्हाला जे आहे ते ट्रायपॉड भेटून जातील. कारण ऑनलाईन बघितले तर तुम्हाला 500, 600, 700 असे ट्रायपॉड तुम्हाला भेटतील. पण आता मोबाईल शॉपिंगमध्ये जर तुम्ही गेला तर निश्चितच तुम्हाला कमी किमतीतले ट्रायपॉड भेटतील. प्लस तुम्ही शॉपमध्ये गेल्यानंतर मित्रांनो बार्गेनिंग करू शकता. म्हणजे समजा 500 रुपयाचा ट्रायपॉड असेल, ऑनलाईन पण 500 रुपये किंमत असेल, तरी तो तुम्ही ट्रायपॉड 400 रुपयाला हट्ट करून मागून घेऊ शकता. त्यामुळे तुम्ही ऑफलाईन स्टोअरला जाऊन जे आहे ते ट्रायपॉड खरेदी केला तर तुम्हाला त्याची क्वालिटी पण चेक करता येईल आणि कमी बजेटमध्ये पण भेटेल. त्यामुळे तुम्ही तशा प्रकारचे ट्रायपॉड यूज करू शकता. आणि सगळ्यात लास्टचा एकदम इंटरेस्टिंग क्वेश्चन आपल्याला एक विचारलेला आहे डिजिटल शेतकरी यांनी, दादा माझा चॅनल मॉनिटाईज करून दे ना. आता मित्रांनो मला सांगा मी तुमचा चॅनल मॉनिटाईज कसा करून देऊ. कारण तुम्हाला एकतर 1000 सबस्क्रायबर पाहिजे, 4000 तास वॉच टाईम पाहिजे. मी माझा स्वतःचा चॅनल जर लगेच मॉनिटाईज करत असतो तर मी आतापर्यंत 20-25 माझे चॅनल काढून मॉनिटाईज करून टाकले असते सगळे चॅनल. मित्रांनो मॉनिटाईज करणं इतकं सोपं नाही. आता मार्केटमध्ये तुम्हाला पेड मॉनिटायझेशन पण भेटतं, म्हणजे पैसे द्या, 3-4 हजार रुपये द्या, मी तुम्हाला चॅनल मॉनिटाईज करून देतो. असे पण खूप सारे लोक आहेत. आणि मित्रांनो ते लोक जे आहेत ते काय करतात, मल्टिपल स्क्रीनवरती तुमचे व्हिडिओ प्ले करून वॉच टाईम कंप्लीट करून देतात. पण मित्रांनो ते मॉनिटाईज लाईफ टाईम नाही टिकू शकत. आणि जरी टिकलं, जरी मॉनिटाईज चॅनल तुमचा टिकून राहिला तरी तुम्ही जे पण व्हिडिओज टाकणार आहात ते तुम्हाला फेक 1000 सबस्क्रायबर असल्यामुळे तुमच्या व्हिडिओची इम्प्रेशन डाऊन होतात, तुमचा चॅनल ग्रो होत नाही. मॉनिटाईज जरी झाला तरी तुमच्या चॅनलवरती अर्निंग होत नाही. त्यामुळे मित्रांनो ह्या गोष्टींपासून सावध राहा. मेहनतीनं ग्रो करा चॅनल आणि सक्सेसफुल प्रो यूट्यूबर बना. कारण मित्रांनो तुम्हाला यूट्यूबवरती करिअर जे आहे ते 1 वर्षामध्ये संपणारं करायचं नाही. पुढली 10 वर्ष तुम्हाला त्यातून इन्कम भेटावा या दृष्टिकोनातून यूट्यूब करायचं आहे, हे डोक्यात ठेवा. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. भेटू पुढच्या एका नवीन आणि जबरदस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरची प्रो यूट्यूबर सिरीज नक्की बघा आणि प्रो यूट्यूबर बना. जय हिंद, जय महाराष्ट्र.